श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, कृषी विस्तार कार्यात प्रसार माध्यमांची भूमिका याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे मोहम्मद जावेद शेख यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार डॉक्टर चवई सर आणि सर्व श्रोत्यांना ऐकणारे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत आणि इतरही विद्यार्थी ॲग्रिकॉस आहेत त्या सगळ्यांना माझा नमस्कार. अगदीच. श्रोते हो, आपल्याला सगळ्यांना सांगायला मला अत्यंत आनंद होतोय की मोहम्मद जावेद शेख हे माजी कार्यक्रम निष्पादक कृषी दूरदर्शन मुंबई आणि आकाशवाणी मुंबई या ठिकाणी त्यांनी प्रभावीपणे कार्य केलेलं आहे. आणि त्यापेक्षाही अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे ते एक माजी कृषी पदवीधर आहेत. ही आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय सार्थ अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. BSc ॲग्रिकल्चर त्यांचं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळेतून 1984मध्ये पूर्ण त्यांनी केलेलं आहे. आणि MSc कृषी ही पदव्युत्तर पदवी 1986मध्ये प्लांट फिजिओलॉजी या विषयामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून त्यांनी पूर्ण केले आहे. त्यानंतर 1993मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फिल्म अँड व्हिडिओ प्रोडक्शन्स यामध्ये त्यांनी प्रभावीपणे काम करून जवळजवळ 32 वर्ष ते आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमांमध्ये अतिशय प्रभावीपणे त्यांनी सेवा दिलेली आहे. यामध्ये आकाशवाणी मुंबई केंद्रामध्ये 19 वर्ष आणि दूरदर्शन मुंबईमध्ये 13 वर्ष अशी एकूण 32 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवार्थ अतिशय प्रभावीपणे त्याने काम केलेलं आहे. हे काम करत असताना दोन्ही ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय आणि ग्रामीण विकासाच्या विविध महत्त्वपूर्ण बाबीवरील कार्यक्रमाची त्यांनी निर्मिती केलेली आहे. विशेष म्हणजे आकाशवाणीवरील 5 कार्यक्रमांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत. असं मोठं दैदिप्यमान असं कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी आणि शेतीसाठी काम करणारे आपले हे कृषी पदवीधर मोहम्मद जावेद शेख, माजी कार्यक्रम निष्पादक कृषी दूरदर्शन मुंबई, हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपल्याशी अगदी दिलखुलास ते चर्चा करणार आहेत की कृषी विस्तार कार्यात प्रसार माध्यमांची भूमिका किती महत्त्वाची आहे. सर, शेख साहेब, आज आपल्या विषयाच्या अनुषंगाने मला विचारायला निश्चित आनंद वाटेल की आपण एक कृषी पदवीधर आहात आणि आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं फुले कृषी वाहिनी 90.8 FM या चॅनलवर आपण बोलतो आहोत. मला खूप आनंद होतोय या चॅनलवर येऊन. तर तुमच्या बालपणाविषयी आमच्या सर्व कृषी पदवीधरांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. काय सांगता येईल? सर, मुळात मी जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्याचा आहे. अगदी. पण तिथे माझं शिक्षण नाही झालं. वडील रेल्वे स्टेशन मास्तर असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बदल्या त्यांच्या होत होत्या. तर नवापूर हे तेव्हा धुळे जिल्ह्यात होतं, आता नंदुरबार जिल्ह्यात आहे. तिथे 5वी ते 12वी आणि अमळनेरला मी लहानपणी 1ली ते 4थी नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलो मराठी माध्यमातून. आणि नंतर 5वी ते 12वी नवापूरला आणि नंतर कृषी पदवीधर घेण्यासाठी धुळे महाविद्यालय कृषी महाविद्यालयात आलो. आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण मी MScचं हे राहुरी कृषी विद्यापीठात घेतलं. असा माझा सर्व प्रवास आहे म्हणजे बालपणाचा. आणि बॉर्डरवर राहत असल्यामुळे नवापूर हे शहर जे होतं ते गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवर सीमेवर होतं, म्हणून गुजराती भाषेवर पण माझं प्रभुत्व आहे. या निमित्त मला आवर्जून सांगावंसं वाटतं. निश्चित. सर, आपण बालपणाविषयी अतिशय छान पद्धतीच्या आपल्या गोष्टी किंवा आठवणींना उजाळा दिलात. पण तुमच्या करिअरची किंवा नोकरीच्या कारकिर्दीची कशी आणि केव्हा सुरुवात झाली, काय सांगता येईल? सर, मी पासआउट झालो जेव्हा पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर, तेव्हा नोकरीची म्हणजे आता साहजिकच आपण शिकलो तर कुठली तरी नोकरी करायला पाहिजे. ॲक्च्युली कृषी पदवीधरांनी शेती करायला पाहिजे, पण काही मर्यादा असतात, काही अडचणी असतात, त्यामुळे ते शक्य होत नाही. तर म्हणून नोकरीकडे धाव असते. म्हणजे 80% आपले कृषी पदवीधर ॲग्रिकॉस जे आहेत ते नोकरीकडेच वळतात. अगदी. तर सुरुवातीची माझी नोकरी जी होती, जी सेवा मी दिली ती ग्रामविकास अधिकारी म्हणून. ग्रामविकास अधिकारी दिंडोरीला, नाशिक जिल्ह्यात. त्याच्यानंतर MIDCला सेल्समध्ये पण होतो मी. त्याच्यानंतर विद्यापीठात ते सिनियर रिसर्च फेलो होतो. आणि एका खाजगी कंपनीत सुद्धा माझी सेवा मी दिलेली आहे. तांत्रिकी अधिकारी मी एका पेस्ट कंट्रोलची कंपनी होती ती, तर तिथे मी होतो. आणि एक कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा माझ्या नशिबात असेल तर मला ईश्वराने ती संधी दिली. मी त्यासाठी मला भाग्यवान मानतो, सौभाग्य माझं मानतो की अशा माध्यमात मला नोकरी करण्याची संधी मिळाली. स्टाफ सिलेक्शन कमिशन आपण ऐकून असाल की कर्मचारी चयन आयोग
अशी एक जशी UPSC MPSC संस्था आहे तशी स्टाफ सिलेक्शन पण त्याच निवड ही संस्था असते, त्याच्या मार्फत जाहिराती येतात आणि त्याच्यात एक फार्म रेडिओ रिपोर्टरची जाहिरात आली की आकाशवाणी मुंबईसाठी फार्म रेडिओ रिपोर्टर पाहिजे आणि त्याच्यात माझी सुदैवानं निवड झाली. तर म्हणून मी भाग्यशाली समजतो की अशा एका माध्यमातून शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची मला संधी मिळाली. आणि मग कृषी बरोबर इतरही विषयांच्या बाबतीत माझा अभ्यास वाढला की फक्त आम्हाला कृषीविषयक कार्यक्रमांचंच प्रसारण किंवा निर्मिती करावी लागत नव्हती, तर त्याबरोबर पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन आणि ग्रामीण विकासाशी संबंधित सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत आम्हाला कार्यक्रमांची निर्मिती करावी लागायची. म्हणून कधी कधी असंही व्हायचं की जॅक ऑफ ऑल नाही मास्टर ऑफ नन असंही व्हायचं नाही, पण ते आम्ही तरी सगळ्या विषयांचा अभ्यास ठेवला तर आम्हाला जरा समाधान वाटायचं की आपण सर्व अँगलनी आणि सर्व समावेशक असा ज्ञान आपण हस्तगत करतोय, त्याचाही आनंद वाटायचा. अगदीच. आणि श्रोतेहो, खऱ्या अर्थानं कृषी पदवी जर म्हटलं तर तो कधीच मागे हटत नाही. आणि आपल्या कृषी पदवीमध्ये घेतलेलं शिक्षण असेल त्याचा डायरेक्ट शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं लाभ देता येईल याविषयी जावेद शेख साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं माध्यमांची निवड केलेली आहे आणि त्यामध्ये काम केलं आहे. सर, आपण बोलताच आपण बोललात की स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळाली. आणि आपल्याला माहिती आहे की 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून माध्यमांकडे बघितलं जातं. आणि या माध्यमांची भूमिका ही कृषी विकासात फार महत्त्वाची आहे. कृषी विकासात प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची असं म्हटलं जातं. यावर तुमच्या अनुभवातनं काय नेमका प्रकाश टाकता येईल? सर, बघा की एक प्रसार माध्यम म्हणजे आकाशवाणी आणि दूरदर्शन पण आहे. अगदी. नंतर छापील माध्यम आहेत, प्रिंट मीडिया ज्याला म्हणतो आपण. तर ही सगळी प्रसार माध्यमं जी आहेत तर प्रसार माध्यमांना आधुनिक युगात परिवर्तनाची शक्ती मानलं जातं. आणि असं जरी असलं ना, परिवर्तनाची शक्ती जरी मानलं गेलं तरी देशाच्या विकास माध्यमांचा जो आहे, प्रसार माध्यमांचा सुयोग्य वापरावर अवलंबून आहे तो विकास, की सुयोग्य वापर केला तरच ते शक्य आहे. सामाजिक जीवनात जी माध्यमं आहेत ती बदल घडवून आणतात आणि हा जो बदल आहे तो विधायक असायला पाहिजे. आणि अशी अपेक्षा आपली असते की तो विधायक असायला पाहिजे. आणि माध्यमाच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांच्या मनोरचनेत बदल घडून आणल्यानेच एक कृषी क्रांती झाली, हरित क्रांती झाली, हे आपल्याला मान्य करावंच लागेल. कारण 1965 साली जेव्हा अन्नाची टंचाई, 60 साली अन्नाची टंचाई होती, तेव्हा हरित क्रांतीची संकल्पना पुढे आली. तेव्हा नभोवाणी मंत्रालय आणि कृषी मंत्रालय यांच्यात करार झाला आणि त्यात त्यांचं असं ठरलं की रेडिओच्या माध्यमातून आपण कृषीविषयक कार्यक्रम आणि कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करायचा. त्यात मुख्यतः अधिक उत्पादन देणाऱ्या जाती ज्या आहेत, वाण जे आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा प्रसार आणि त्याची जबाबदारी आकाशवाणीने स्वीकारली. आणि तसे कार्यक्रम संपूर्ण भारतात एकाच वेळी म्हणजे संध्याकाळी 7:30 वाजता त्याचं प्रसारण व्हायला लागलं. अगदी. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जो रेडिओ संच उपलब्ध करून देण्यात आले. तर अशी सुरुवात झाली. म्हणून जे योगदान आहे रेडिओचं, आकाशवाणीचं कृषी विकासात ते खूप मोठं आहे. अगदी. राष्ट्र उभारणीसाठी रेडिओची भूमिका फार महत्वाची होती त्या माध्यमात. आणि त्याच्यात मी एक इतिहास सांगतो की रेडिओ आणि दूरदर्शनचा, की रेडिओची सुरुवात मुळात 1923 साली रेडिओ क्लब स्थापनेपासून झाली. पण मुळात पहिलं रेडिओ स्टेशन जे आहे तर ते 23 जुलै 1927 मुंबई येथे झालं. त्याच्यानंतर मग हळूहळू चेन्नई, कोलकाता, दिल्ली वगैरे अशी सुरुवात झाली. अगदी. आणि आत्ता रेडिओचं जाळं असं आहे की 220 केंद्र आहेत टोटल. त्याच्यात 96 जे आहेत लोकल रेडिओ स्टेशन्स आहेत. महाराष्ट्रात पण एकूण आपले 9 प्रादेशिक रेडिओ केंद्र आहेत आणि 13 लोकल रेडिओ स्टेशन्स आहेत, स्थानिक आकाशवाणी केंद्र आहेत. तर असं जाळं पसरलंय. आणि महाराष्ट्रात दूरदर्शन पण म्हटलं तर मुंबईला आहे, पुणे आणि नागपूरला आहे. आणि याचं असं असतं की ट्रान्समिशनचं जे प्रसारण जे होतं ते मुंबई दूरदर्शनवरून होतं आणि पुणे आणि नागपूर हे PGF त्याला म्हणतात, की प्रोग्राम जनरेशन स्टेशन्स त्याला म्हणतात. तर असं हे जाळं आहे आणि नेटवर्किंग ते असं असतं. नंतर मग दूरदर्शनच्या स्थापनेबाबतीत म्हटलं तर 15 सप्टेंबर 1959 साली दिल्लीला सुरुवात झाली. आणि मुंबईचं जे केंद्र आहे ते 2 ऑक्टोबर
1972 साली त्याची सुरुवात झाली. निश्चितपणे तर त्या असा आहे तो इतिहास आहे अगदी, एकूणच. अगदी, अगदी. जी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि आज आपला विषय सुरू आहे कृषी जगत ज्ञानदाता या विषयामध्ये कृषी विस्तार कार्यात प्रसार माध्यमांची भूमिका. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत जावेद शेख साहेब, माजी कार्यक्रम निष्पादक कृषी, आकाशवाणी आणि दूरदर्शन यामध्ये काम करणारे. आणि आपल्या अतिशय छान पद्धतीने रेडिओ आणि दूरदर्शनच्या विषयी आपण सांगितलेलं आहे शेख साहेब. पण महाराष्ट्रात जर बघितलं तर आकाशवाणी आणि दूरदर्शनचं जाळं नेमकं कशा पद्धतीनं पसरलेलं आहे आणि त्यामार्फत कृषी आणि ग्रामीण विकासासाठी या कार्यक्रमाचं नियोजन नेमकं कसं केलं जातं? हां, मी मगाशी जसं सांगितलं की किती केंद्र आहेत वगैरे याच्याबद्दल मी माहिती दिली. तर दोन्ही माध्यमांमार्फत, आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमामार्फत कृषीविषयक कार्यक्रमांचं जे नियोजन असतं ते सर्वांगांनी केलं जातं. मी मगाशी हे पण सांगितलं की पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, सगळेच विषय, पूरक व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय, ग्रामीण विकास, सहकार, सगळ्या गोष्टी त्याच्यात समाविष्ट करून शेतकऱ्याशी निगडीत जे विषय ते सगळ्यांचा समावेश केला. अगदी शेतकऱ्यांचा विकास कसा होईल, म्हणजे कृषी विकास झाला तर ग्रामीण विकास होईल, अगदी हे एक सूत्र आहे. तर त्यासाठी काय केलं जातं की कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, प्रत्येक विभाग म्हणजे पशुसंवर्धन विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग यांचं सगळ्यांचं सहकार्य घेतलं जातं. आणि त्याच्यावरच आमचं यश जे आहे, त्यांचा सहभाग नसेल तर आम्ही यशस्वी होऊ शकत नाही, कारण तेच तज्ज्ञ आहेत आणि त्यांनाच आम्ही आमच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत त्यांना पोहोचवतो, त्यांची माहिती पोहोचवतो, त्यांचं ज्ञान पोहोचवतो आम्ही. तर त्यासाठी या प्रत्येक विभागांची मिळून एक समिती स्थापन केली जाते, त्याला ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समिती असं म्हटलं जातं. आणि दूरदर्शन आणि आकाशवाणी दोन्ही ठिकाणी ही संकल्पना आहे. त्या समितीची दर 3 महिन्याला तिमाही बैठक होत असते. त्याच्यात त्या कार्यक्रमांचं नियोजन होत असतं, जे तिमाही अनुसूची ज्याला म्हणतो आपण, प्रोग्राम शेड्यूल, क्वार्टरली शेड्यूल त्यांच्या पुढे ठेवलं जातं. आणि ते रिसर त्यांची अनुमती किंवा एक अनुमोदन, त्यांचं मान्यता त्यांची घ्यावी लागते, कारण ते त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतात. आम्ही जरी कृषी पदवीधर असलो तर आम्हाला पशुसंवर्धन मधली एवढी माहिती नसेल, कुक्कुटपालनाची एवढी माहिती नसेल. आम्ही फक्त शेतीविषयक कार्यक्रमांचं नियोजन व्यवस्थित करू शकतो, पण इतर विषय सुद्धा आम्हाला बघायचे आहेत. तर त्यासाठी ती समिती असते आणि त्यांचा सल्ला घेतला जातो. मग त्याच्यात शेतकरी 5 सदस्य असतात, तर त्यांचाही समावेश त्याचा, पण त्यांचा कार्यकाळ जो असतो तो 2 वर्षांसाठी असतो. आणि बाकी सदस्य त्या पदानुसार असतात. म्हणजे एक साखर आयुक्त जर आमचे सदस्य आहेत तर साखर आयुक्त म्हणून जे त्या मीटिंगच्या वेळेला जे त्यांचे प्रतिनिधी ते असतील तर ते साखर आयुक्त मीटिंगला येतील किंवा त्यांना प्रतिनिधींना पाठवतील, अशी पद्धत आहे. शक्यतो स्वतः ते येण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे आयुक्त लेवलचे अधिकारी किंवा व्हाईस चान्सलर साहेब सुद्धा कुलगुरू सदस्य असतात, डायरेक्टर एक्सटेन्शन सदस्य असतात. तर पण स्वतः येतात, क्वचित प्रसंगी प्रतिनिधींना पाठवतात. तर असं सगळं ते कार्यक्रमांचं नियोजन होत असतं. आणि हे नियोजन करत असताना आम्हाला या सगळ्या विभागांचं सहकार्य खूप छान मिळतं. तर म्हणून आम्ही यशस्वी होतो आमच्या. तर हे असं अगदी सविस्तर म्हणजे नियोजनबद्ध दृष्ट्यानं कृषी आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमाचं हे नियोजन आपल्या स्तरावर असं केलं जातं आणि त्यानंतरच कार्यक्रमाची निर्मिती आणि प्रसारण त्या ठिकाणी केलं जातं. लोकल रेडिओ स्टेशन्स, ज्याला आपण LRS असं म्हणतो, किंवा स्थानिक आकाशवाणी केंद्र, ही काय नेमकी संकल्पना आहे? सर, याच्यात कसं आहे माहिती आहे का, एक प्रादेशिकता जी असते, प्रादेशिकता म्हणजे लिजनर स्पिरिट, त्या अँगलने नका घेऊ तुम्ही, की एक स्थानिक कलाकारांना वाव देणं, नंतर स्थानिक समस्या त्या जाणून घेऊन आणि त्यांच्या निराकरण, त्याचं निराकरण करणं, निरसन करणं, त्या शंकांचं, त्या समस्यांचं निराकरण करणं. तर हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून, कसं की आता दूरदर्शन संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे, तर महाराष्ट्रातील किती लोकांना ते संधी देऊ शकतात? नाही देऊ शकत. जर फक्त आकाशवाणीचं मुंबई केंद्र एकच राहिलं असतं तर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना, कलाकारांना आणि इतर लोकांना, शेतकऱ्यांना संधी देणं एवढं शक्य नव्हतं. तर लोकल रेडिओ स्टेशन, स्थानिक आकाशवाणी केंद्रांची संकल्पना हीच आहे की तुम्ही त्या जिल्ह्यातल्याच, त्या जिल्ह्यासाठी एक ही कन्सेप्ट आहे, ही संकल्पना मुळात आहे ती. तर त्या जिल्ह्यातलं क्रॉपिंग पॅटर्न, जे पीक पद्धती असेल त्यावरच आधारित, म्हणजे गरजेवर आधारित कार्यक्रमांची निर्मिती करणं त्याच्यात शक्य होईल. आता समजा दूरदर्शनचं उदाहरण घेतलं तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी जेव्हा कार्यक्रम प्रसारित होतात
तर द्राक्षावर कार्यक्रम जर प्रसारित होतो तर कोकणातल्या शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा होणार अगदी नाही. अगदी तसं लोकल रेडिओ स्टेशन्सवर होत नाही. हं. त्या जिल्ह्यात जी पिकं घेतली जातात, पीक पद्धती जी असते त्यावरच आधारित. आणि प्रत्यक्ष तिथे सुरुवातीला अशी कन्सेप्ट होती की तुम्ही आता समजा रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी संबंधित जर काही समस्या असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमात बोलून फोन इन कार्यक्रम करणं किंवा शेतकरी आणि त्यांचा प्रत्यक्ष संवाद घडवून आणणं. तर असे प्रकार जे आहेत ते या पद्धतीनं लोकल रेडिओ स्टेशन्सवर कार्यक्रम होतात. म्हणून त्याचा रिजनॅलिटी म्हणजे कसं की आपण प्रादेशिकता मेंटेन करू शकतो. आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्याच्यावरच आधारित कार्यक्रम करणं ही मुळात लोकल रेडिओ स्टेशनची कन्सेप्ट आहे. फक्त आणि त्या जिल्ह्यातल्या लोककलाकारांना, साहित्यिकांना तो खूप चांगली संधी मिळते. एक व्यासपीठ उपलब्ध होतं त्यांना. आणि कमी क्षेत्र असतं म्हणून जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता येतं, त्यांना संधी देता येते आणि त्यांच्या कलागुणांना वाव सुद्धा मिळतो. बिलकुल बिलकुल सर, बिलकुल. आणि या माध्यमातून मग कृषीविषयक कार्यक्रमाच्या बाबतीत पण आपण या काय नेमक्या जमेच्या बाजू आहेत त्या देखील आपण त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. काय नेमक्या जमेच्या बाजू असतात? सर बघा, माध्यमं जी असतात ती प्रसारासाठी, मग ते कृषी विस्तार कार्य असो किंवा इतर विषयांच्या बाबतीत विस्तार कार्य, तर याच्यात एक काही लोक म्हणतात की आता रेडिओ कोण ऐकतो, दूरदर्शन कोण बघतो. तर एक सर संकल्पना अशी येते की इन्फॉर्मेशन फॉर डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट जेव्हा येते, म्हणजे आपल्या विकासासाठी माहिती. अगदी. तर मग आपल्या विकासासाठी आपल्या गरजेची माहिती आपल्याला मिळवायची असेल तर आपण कुठल्याही माध्यमाकडे जातो. आता असं नाही की बुवा माध्यमांनी मनोरंजन करू नये, ते पण एक महत्त्वाचं आहे वातावरण निर्मितीसाठी, आपल्याला जीवनात उल्लसित होण्यासाठी. कारण म्युझिक थेरपी ही कन्सेप्ट आहे ती कृषी क्षेत्रात पण आहे, शेतीविषयी, की त्याच्यात वनस्पतींना संगीत थेरपी दिली तर त्यांची वाढ चांगली होते. किंवा मनुष्यांमध्ये मेडिकलमध्ये ती थेरपी आहे. दुग्ध व्यवसायामध्ये सुद्धा केलं जातं की गाईच्या गोठ्यामध्ये जर रेडिओ लावला, संगीत ऐकलं की दुधाचं प्रमाण सुद्धा वाढतं, असं शेतकऱ्यांचे अनुभव येताना दिसत आहेत. तर दोन्ही गोष्टी पाहिजे. आता आकाशवाणीत कसं आहे की कार्यक्रमांची निर्मिती करत असताना सगळ्या कार्यक्रमांना म्हणजे साहित्यविषयक, मनोरंजनाचे कार्यक्रम, त्याच्यात कृषीविषयक कार्यक्रमांना जी जागा दिली ती 6.4%. हो. असं जे रेशो आहे आकाशवाणीला, की आपण सगळे कार्यक्रम करता त्याच्यात 6.4% एवढे कार्यक्रम ते कृषीविषयक व्हायलाच पाहिजे. म्हणून 2 कार्यक्रम तिथे दररोज असतात. एक कृषीवाणी कार्यक्रम असतो, काही ठिकाणी शेताच्या बांधावर टायटल आहे पुण्याला, तर बाकी ठिकाणी कृषीवाणी आहे. तर ॲग्रिकल्चरल हिंट्स टू फार्मर ही कन्सेप्ट ती असते की सकाळी शेतावर जाण्याच्या आधी शेतकऱ्यांनी 5 मिनिटाची माहिती ऐकून जावं. आणि ती हंगामी माहिती असते, अगदी हंगामी असते, गरजेवर आधारित असते. तर ती ऐकली तर जर कोणाकडनं मिस झाली सकाळी तर ती पुन्हा प्रसारित करण्याची दुपारी कुठल्याही 2:50 काही ठिकाणी 2:10 आहे. तर त्याची पुन्हा प्रसारणाची संकल्पना पण आहे त्याच्यात. तर अशा पद्धतीने हे एकूण नियोजन होत असतं. आणि माहिती मिळवण्यासाठी आता माध्यमं, आता प्रत्येक प्रसार माध्यमांची आपली एक बलस्थान आहेत. अगदी. की संग्रही मूल्य जे आहे तर ते प्रिंट मीडिया, छापील माध्यमांमध्ये आहे. की आपण आणि कधीही ऐकू शकण्याचं जे बलस्थान आहे किंवा एक प्लस पॉईंट आहे, जमेची बाजू आहे ती अशी की आपण रेडिओला पूर्वी असं होतं की अमुक वेळेला 7:30ला कृषीविषयक कार्यक्रम म्हणजे तेव्हाच आपण घरी असायला पाहिजे किंवा तेव्हाच ऐकायला पाहिजे. संग्रही मूल्य त्याला नाही आहे, तर प्रिंट मीडियाला ते आहे. तर म्हणून आता तुम्ही बघाल की ॲग्रोवन सारखे दैनिक, की त्यांचं सर्क्युलेशन किती वाढलंय का, शेतीविषयक वाहिलेलं पहिलं दैनिक आहे आणि त्याचं खूप सर्क्युलेशन आहे. त्याला क्रेडिट त्या सगळ्या टीमला जातं क्रेडिट. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण हे करतो की एक बलस्थान याचं असंही आहे रेडिओ माध्यमाचं की निरक्षर आणि अंध व्यक्ती सहजपणे त्यांना त्या माध्यमाचा उपयोग करून घेता येतो. प्रिंट मीडियाचा, छापील माध्यमांचा, वर्तमानपत्रांचा जर ते निरक्षर असतील किंवा अंध असतील तर त्यांना करता येणार नाही. आणि एक आपल्या विकासासाठी माहिती मिळवायची असेल तर तेव्हा तुमच्याकडे सगळी माध्यमं आहेत. तुम्ही खूप सदन शेतकरी आहे, त्याच्याकडे इंटरनेट आहे, TV आहे, रेडिओ आहे, सगळं काही आहे. पण त्याला जर त्याच्या समस्या सोडवण्यासाठी, एखादी समस्या सोडवण्यासाठी जर माहिती नाही मिळाली त्याला त्या माध्यमातून, तर तो कधीतरी त्याने तो कोणाचं तरी ऐकतो की एक अमुक गावात एक शेतकरी राहतो, त्याच्याकडे माझ्या
चं निराकरण आहे, तर तो पैसे खर्च करून तिथे जाणार. म्हणजे माहितीचं हे महत्व आहे. म्हणजे माहिती आपल्याला आपल्या विकासासाठी हवी असेल तर आपण कुठल्याही माध्यमाला अप्रोच होतो. म्हणजे असं नाही की हे माध्यम आउटडेटेड झालेलं आहे. आता तर सगळे हे IT टेक्नॉलॉजी आलेली आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे. तर आपल्याला रेडिओचे कार्यक्रमही संग्रही ठेवता येतात. म्हणजे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर म्हणा कशावर त्यांनी अपलोड केलेले असतात, तर ते आपण डाउनलोड करून यूट्यूब चॅनलला असतात अपलोड केलेले त्यांनी, तर ते आपण डाउनलोड करून त्याचा व्हिडिओ बनवून केव्हाही ऐकू शकतो. हां, तर त्याचा तो संग्रही मूल्य आता या माध्यमांनाही आलेलं आहे. अगदी. तर त्या माध्यमातून रीच सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढताना रीच तर त्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला असं वाटतं की आपले कॉम्पिटिटर्स आहेत की खूप खाजगी ॲप्स पण असे आहेत की त्यांनी सगळे शासकीय वाहिन्या ज्या आहेत रेडिओच्या, दूरदर्शनच्या, त्या सगळ्या त्यांनी त्यांच्या ॲपवर घेतलेल्या आहेत. अगदी. तर आपण फक्त म्हणजे सरकारी आपले एक ॲप आहे न्यूज ऑन AIR, ते रेडिओचं ॲप आहे. तर ते आपण डाउनलोड केलं तर तिथे सगळे सरकारी चॅनल्स आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटचे चॅनल्स आकाशवाणीचे. पण खाजगी ॲप्स जे आहेत त्यांनी तर सरकारी जेवढे चॅनल्स आहेत तर तेही त्यांनी त्यांच्या ॲपवर लिंक दिलेले आहे. त्याच्या ॲपवर लिंक नाही, प्रत्यक्ष त्यांनी जसे प्रायव्हेट चॅनल्स ॲक्सेस आहेत त्या ॲपमध्ये, तसे सगळे सरकारी वाहिन्या पण तिथे ॲक्सेस आहेत. अगदी. त्या माध्यमातून ते सुद्धा काम करत आहेत. आणि श्रोते, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा रेडिओ फुले कृषी वाहिनीची सुद्धा अशा पद्धतीनं फुले कृषी वाहिनी हे यूट्यूब चॅनल आहे. आणि ऑनलाईन माध्यमातून सुद्धा आपण प्ले स्टोअरवरती जाऊन फुले कृषी वाहिनी हे चॅनल डाउनलोड करून आपण सर्व मुलाखती आणि कृषीविषयक माहिती देखील या माध्यमातून आपण ऐकू शकतात. सर, आपण बोलताना म्हटलात की कृषी क्षेत्राला वाहिलेलं एक दैनिक ॲग्रोवनचा उल्लेख केला. अशा पद्धतीनं दूरदर्शनमध्ये देखील आपण काम केलं. कृषी क्षेत्राशी वाहणारं असं चॅनल सुद्धा काय सांगता येईल? हो सर, पहिले तर मी एक असं सांगतो की दूरदर्शन आणि आकाशवाणीने जे कृषी क्षेत्रात विस्ताराचं काम केलेलं आहे त्याच्यात वृक्ष अशी माहिती फक्त तज्ज्ञांना बोलून त्यांची भाषणं प्रसारित करणं एवढं मर्यादित कार्य नाही केलेलं. आता आमचे एक प्रेरणास्थान आहेत, आदर्श आमचे जे आहेत श्री शिवाजी फुलसुंदर सर त्यांनी गप्पा गोष्टी सारखा कार्यक्रम एवढा लोकप्रिय केला. त्याच्यात रवी पटवर्धन, माया गुर्जर, नंतर जयंत ओक, राजन पाटील असे मोठे मोठे कलावंत त्यांनी त्यात आमंत्रित केलं त्यांना. आणि त्यांनी स्वतः खूप रस घेऊन, इंटरेस्ट घेऊन आणि त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स दिला. त्याच्यात जास्त आकर्षित करण्यासाठी बघणाऱ्यांना म्हणजे शेतकरी वर्ग असो आणि इतर वर्गही त्यांचे श्रोते होते. म्हणजे व्ह्युअरशिप म्हणजे जी फक्त शेतकरीच होते असं नाही आहे. गप्पा गोष्टीचे बघणारे व्ह्युअर्स हे नॉन ॲग्रिकल्चर पण होते. अगदी. हां, तर त्यांनी त्याच्यात मग उखाणे वगैरे प्रकार केले. त्याच्यानंतर त्यांनी एक सिरियल इर्जिक तशीच गप्पा गोष्टीसारखी सिरियल आणली. नंतर त्यांनी अजून एक केलं की प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम केला. नंतर एक कृषी मंत्रालयामार्फत कृषी दर्शन कार्यक्रम जेव्हा सुरू झाला, रेडिओला किसान वाणी सुरू झाला, म्हणजे यांच्या प्रायोजकत्वाखाली कृषी मंत्रालयाच्या केंद्र शासनाच्या, तर त्या माध्यमातून त्यांनी पीक परिसंवाद प्रत्यक्ष शेतावर जाऊन आणि पीक परिसंवाद त्यांनी केले. शेतकरी आणि शास्त्रज्ञांचं इंटरॅक्शन त्यांनी डायलॉग केला. हां, आणि त्याचं मग प्रसारण पण केलं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर आणि आकाशवाणीचं म्हणायचं झालं तर तिथेही मनोरंजनातून माहिती देणं हा एक मुख्य उद्देश. बहुजन हिताय बहुजन सुखाय तर ब्रीद आहेच आकाशवाणीचं. सगळ्यांना सामावून घेणं, सगळ्यांचा विकास करणं, सगळ्यांना सुखी करणं. तर खूप असा इतिहास आहे की करुणादेव होत्या, त्या खूप मोठ्या नाट्यकलावंत होत्या. त्यांनी प्रपंच म्हणून कौटुंबिक श्रुतिका त्याच्यात सहभाग त्यांचा असायचा. तर एवढी लोकप्रिय ती मालिका होती की जेव्हा बंद झाली ती, तर श्रोत्यांचा एवढा आग्रह झाला की नाही, तुम्ही परत सुरू करायला पाहिजे ती. त्याच्यातून माहिती पण द्यायचे आणि मनोरंजन पण व्हायचं. तेव्हा TV सिरियल्स वगैरे प्रकार नव्हते. तर कौटुंबिक श्रुतिकेला खूप लिस्निंग असायचं, खूप ऐकली जायची श्रुतिका. तर लोक आग्रहास्तव, सगळ्या श्रोत्यांच्या आग्रहास्तव तो पुन्हा प्रपंच या शीर्षकाखाली ती कौटुंबिक श्रुतिका सुरू झाली. नंतर मध्यंतरी आंबट गोड ही कौटुंबिक श्रुतिका होती, त्यात तर मी स्वतः सहभाग घेतला होता आणि भास्कर भाऊजीची भूमिका मी करायचो. खूप लोकप्रिय झालं. म्हणजे फक्त कृषीच मी करत नव्हतं, तर मला एक आकाशवाणीचा सार्थ अभिमान वाटतो की मी अशा माध्यमात काम केलं की शासकीय कार्यालय असं वाटतच नव्हतं.
म्हणजे मी एक कल्चरल ऑर्गनायझेशनमध्ये मी वावरतोय वा. आणि सांस्कृतिक वातावरण तिथे होतं. तर ते कामाचा आनंद खूप वेगळा होता. जॉब अगदी. सॅटिस्फॅक्शन खूप वेगळ्या तऱ्हेचं होतं. आणि या माध्यमातून जावेद शेख घराघरामध्ये पोहोचले. मी भास्कर भाऊजी म्हणून खूप लोकप्रिय होतो लोकांमध्ये. आणि वसंतराव आणि मीना वहिनी असं ते मिने 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 करत वगैरे ते लोकांना खूप आवडायचं. अगदी. तर नंतर ते आंबट गोड नंतर मग परत अहो प्रपंचची ही फरमाईश आली. तर ते प्रपंच अहो पुन्हा प्रपंचला टायटल दिलं गेलं अहो प्रपंच. बर. तर कौटुंबिक श्रुतिकांना एवढी ही डिमांड होती की आणि एवढी लोकप्रियता होती त्यांची की समोर बसून नाटिकाच आपण जसं काही हो, पाहतो हो, असंच हो. वाटायचं हो, हो. श्रोत्यांना. आणि एक श्राव्य नाटक किंवा नाटिका ही एक वेगळीच मजा असते ऐकण्याची. आपण प्रत्यक्ष तर थिएटरमध्ये बघतो हो, नाटकं, हो. पण एक श्राव्य माध्यमातून नाटकं ऐकण्याची एक वेगळीच मजा असते. अगदी. आता आम्ही कृषीविषयक कार्यक्रम करत असतानाही ना वेगवेगळे फॉर्मॅट्स आम्ही इंट्रोड्यूस केले होते. आणि एक वनिता मंडळाच्याही बाबतीत सांगावं लागेल की हो, हो. त्या महिला वर्गासाठी खूप मोठं योगदान एक सुषमा हिप्पळगावकर मॅडम होते आमच्या. अजूनही 12 वाजले की महिला वाट बस, पाहत बसेल बिलकुल, वनिता बिलकुल. कार्यक्रम कधी हां. लागतो, वनिता मंडळांचा त्यांनी खूप उंचीवर नेला तो कार्यक्रम. त्याच्यानंतर उमा दीक्षित आहेत. तर त्यांनी पण खूप वेगवेगळ्या मुलाखती आणि त्यांनी खूप वाहून घेतलं स्वतःला. आणि महिलांचा कार्यक्रम असून पण तिथे साहित्यिकांच्या खूप मोठे संगीतकार गायक वगैरे अशा लोकांना त्यांनी आणलं अगदी. आणि त्यांच्या मुलाखती प्रसारित झाल्या. मी स्वतःच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी कृषीविषयक कार्यक्रम करत असताना वेगवेगळे फॉर्मॅट्स जे असतात ना ते ट्राय केले मी. की जसं की भाषण असं वृक्ष ऐकून लोक बंद करून टाकतात अगदी. रेडिओ. तर मग एक संवाद किंवा शेतकरी आणि शास्त्रज्ञाचा संवाद की ते यशवंतरावांच्याकडे गेलेत. यशवंतराव कसे आहात तुम्ही. आणि मग शास्त्रज्ञच तसा संवाद लिहून आणायचे आणि ते आमच्यापैकी कोणीतरी, मी स्वतः किंवा कोणीतरी अनाउन्सर ते पार्टिसिपेट करणार नाही. शास्त्रज्ञ त्यांची शास्त्रज्ञाची भूमिका. हो सर तुम्ही आलात, खूप बरं झालं, मला ही अडचण होती तर हे सांगा तुम्ही. मग त्या विषयावरचा तो संवाद असायचा. अगदी. एक प्रकार मी असा केला की भाषण वृक्ष असतं, संवाद पण त्याच्यापेक्षा थोडं बरा असतो, मुलाखत एक बरी असते. पण मी एक कसं केलं की जर कोणाला मुलाखत द्यायला थोडं म्हणजे एक हेजिटेट वाटतं किंवा जमत नाही, बऱ्याच शास्त्रज्ञांना ती सवय नसते, तर एक भाषणाचंच त्यांनी स्क्रिप्ट लिहून आणायचं. आणि त्याच्यात मी त्यांना एक अशी संकल्पना पुढे आणली, एक कल्पना मांडली की आज डॉक्टर आनंद चवई सर आलेले आहेत आणि त्यांनी भाताची लागवड या विषयावर त्यांनी भाषण लिहून आणलंय आणि या भाषणाचं वाचन आम्ही दोघं करणार आहोत. हा, तर डॉक्टर चवई सरांनी याच्यात म्हटलंय की भाताची लागवड जुलै महिन्यात करायला पाहिजे. आता चवई सर अजून काय लिहिलंय तुम्ही भाषणात, तर मग चवई सर स्वतः वाचतील किंवा डायलॉग फॉर्म मध्ये अशा पद्धतीने. हा, म्हणजे एकच स्क्रिप्ट भाषणाचं पण ती अशा पद्धतीने की दोन्ही वाचन करतायत. अगदी. आणि मग त्यांना पण एक हुरूप येतो की हे जे आकाशवाणीचे कलाकार आहेत किंवा ते कृषी अधिकारी आहेत ते किती चांगल्या पद्धतीने आपणही तसं वाचायचं. तर असे कथाकथनाचा कार्यक्रम मी सुरू केला की शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित कथा, त्याच्यातून ते काहीतरी बोध घेतील. कविता काव्य संध्या कार्यक्रम सुरू केला, तर त्याच्यात शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत कविता असे प्रकार केलेत. तर म्हणून मग फॉर्मॅट जो असतो की शेतीविषयक शेत जमिनीशी संबंधित जे प्रश्न असतात शेतकऱ्यांचे, त्याच्यावर कार्यक्रम मी केला होता. एकतर एक वेगळाच फॉर्मॅट की एका फिमेल आवाजात प्रश्न एवढं म्हणायचं, मग कोणतरी एक दुसरा प्रश्न वाचणार, मग त्याच्या म्हणायचं उत्तर आणि त्याच्यानंतर उत्तर कोणीतरी वाचतं. म्हणजे असे वेगवेगळे फॉर्मॅट्स मी दिंडी म्हणून केला होता कार्यक्रम की आज दिंडी या संशोधन केंद्राला आलेली आहे, तर या संशोधन केंद्राचे डॉक्टर आनंद चवई सर काय सांगतायत ऐकूया. दिंडी चालली आता कर्जत संशोधन केंद्राला किंवा कुठलीही संस्था असेल, पतसंस्था असेल, सहकारी संस्था असेल किंवा अशा पद्धतीने तो दिंडीचाही कार्यक्रम चावडीवर म्हणून कार्यक्रम केला. खूप छान गाजला होता चावडीचा कार्यक्रम. तर असे वेगवेगळे फॉर्मॅट्स मी ट्राय केले आणि म्हणून लोकप्रियताही वाढली, लोकांच्या ऐकण्याचं प्रमाणही वाढलं. आणि प्रमोज वगैरेमुळे आम्ही नंतर प्रमोजचा प्रकार आला की प्रसिद्धी कार्यक्रमांना द्यायची, ते प्रमोज वगैरे बनवायचो आम्ही खूप छान छान. जावेद शेख म्हणून आपल्याला ऐकत असताना इतक्या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमांची भूमिका करत असताना आपण सांगितलात हे प्रकार केलात, याला काय पार्श्वभूमी होती? सुरुवातीपासूनच आपल्याला याची काही आवड होती किंवा बालपणापासून किंवा कॉलेज वयामध्ये वगैरे असं काय होतं? मी
लिहायचो, कॉलेज मासिकांमध्येही लिहायचो मी. हं. म्हणजे थोडेफार नाटिका वगैरे म्हणा किंवा विनोद वगैरे म्हणा हं. किंवा छोट्या छोट्या कविता म्हणा, हे लिहायचो मी. आणि अँकरिंग वगैरे करायचो मी. त्याचा मला फायदा झाला. असं म्हणजे त्या क्षेत्रात जाईन असं वाटलं नव्हतं. मी ते सांगितलं की कर्मधर्म सहयोगाने मी गेलो. अगदीच म्हणी बसे, स्वप्ने दिसे ते म्हणी बसे. हां. पण जे कॉलेजला थोडेफार मी केलं नाटकातून कामं वगैरे, तर त्याचा मला नक्कीच फायदा झाला. अगदी म्हणजे त्याचा बेस इथं होताच आणि हो, ते हो, खऱ्या हो. अर्थाने इम्प्लिमेंट करायला आपल्याला आकाशवाणी आणि आणि दूरदर्शनच्या एक माध्यमातून. एक सर अजून फायदा मला झाला की आयडियाज मला मिळाल्यात ना. मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा फिल्म अँड व्हिडिओ प्रोडक्शनचा केला ना, तर त्याच्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. बरं. त्याचाही मला उपयोग माझ्या करिअरमध्ये, आकाशवाणी दूरदर्शनच्या करिअरमध्ये निश्चितच. श्रोते हो, आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM आणि आपल्याशी संवाद साधत आहेत कृषी जगत ज्ञानदाता या विषयामध्ये माजी कार्यक्रम निष्पादक कृषी आकाशवाणी आणि दूरदर्शन मोहम्मद जावेद शेख साहेब. आणि आपल्या लक्षात आलं असेल की कृषी पदवीधर जावेद शेख साहेब हे नाव सगळ्यांना ऐकलेलं आहे आणि या माध्यमांच्या माध्यमातून घराघरातमध्ये आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचले आहेत. जावेद शेख साहेब, आपण शिवाजी फुलसुंदर साहेब यांचं आदरानं नाव घेतलं. हो, हो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रसार माध्यमात दूरदर्शनच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्याविषयी काहीतरी सांगत होतो. हो. त्यांनी एक तर खूप छान छान कार्यक्रमांनी केलेली आहे. आणि त्यांनी सुरुवात आमची माती आमची माणसं त्यांनीच केलेली आहे. त्याचा जो मोंटाज होता, जे शीर्षक, त्याचं शीर्षक गीत, तेच त्यांनी बनवलेलं आहे. नंतर खूप वेगवेगळ्या कलाकारांना म्हणजे अँकरिंगसाठी त्यांनी मला स्वतः, मी आकाशवाणीला असताना 10 वर्ष मला त्यांनी मुलाखत घेण्यासाठी, अँकरिंगसाठी त्यांनी बोलवलं. त्यांनी हाही विचार केला नाही की या माणसाची मातृभाषा मराठी नाहीये तर हा करू शकेल की नाही. माझ्यावर एवढा विश्वास टाकला त्यांनी आणि मला संधी दिली. तर मी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालो. आजचे तेव्हा खूप प्रायव्हेट चॅनल्स पण नव्हते. 91 पासून 2001 पर्यंत मी ते अँकरिंग केलं. तर फुलसुंदर सरांना अजून एक क्रेडिट जातं, त्यांना श्रेय जातं हे डीडी किसान चॅनल लॉन्च करण्याच्या बाबतीत. तर त्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे कुठले कार्यक्रम असतील, त्याच्यात कोणाकोणाचा सहभाग असेल, नंतर त्यांना कसं अप्रोच व्हायचं आणि वेगवेगळे फॉर्मॅट्स त्यांनी खूप चांगले चौपाल वगैरे त्यांनी कार्यक्रम सुरू केले. चालता बोलता सारखा कार्यक्रम तिथे सुरू केला, चलते फिरते वगैरे. म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांना प्रश्न विचारायचे, त्यांना बक्षीस द्यायचं काहीतरी, असे सगळे कार्यक्रम केले. आणि यशोगाथा तर खूपच, म्हणजे यशोगाथा म्हणजे ते तर प्राण आहे म्हणजे कृषीविषयक कार्यक्रमांचा. कारण शेतकरी हा म्हणजे चालती फिरती प्रयोगशाळाच आहे. म्हणजे ते वेळोवेळी नेहमी आपल्या आयुष्यात काही ना काही प्रयोग करत असतात. तर त्याची माहिती मी माझं साधं उदाहरण देतो की एका शेतकऱ्यांनी मुलाखत यशोगाथा दिली, तर त्यांनी सांगितलं की काकडी ती मोठी राहते आणि काही बारीक राहून जातात, ते ती कडवट लागते. तर मी विचारलं का असं होतं, तर ते म्हणाले की पाणी कमी मिळालं की ती वाढत नाही आणि म्हणून कडवट. तर मी तेव्हापासून बाजारात गेल्यावर ते जाड काकड्या घ्यायला लागलो की कडवट लागायला. येस येस, शेतकऱ्यांचे अनुभव खूप महत्त्वाचे. म्हणजे शिवाजी फुलसुंदर सरांना क्रेडिट, त्यांना खूप पुरस्कारही मिळालेले आहेत. ते आमच्या सगळ्यांचे क्षेत्रासाठी स्वतंत्र चॅनल असणारं हे एकमेव आता डीडी किसान. हो, डीडी किसान. आणि फुल फ्लेज 24 तास आणि खूप डेडिकेटेड. त्यांनी किसान महिला म्हणून पुरस्कार सुद्धा त्यांनी, त्या आपल्या पुण्याच्या स्वाती शिंगाडे, त्यांना पुरस्कार मिळाला. ते आपण खूप अभिमान आपल्याला असायला पाहिजे की एका महाराष्ट्रातल्या महिला शेतकरी या देश पातळीवर त्यांना पहिला पुरस्कार मिळाला. आणि हे खूप मोठं काम आहे. डीडी किसानमुळे तर आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून देखील आपण सर्वत्र साजरं करतो. ही सगळीच अभिमानाची गोष्ट आहे. अगदी 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 अगदी. सर, आपण बोलत असताना बऱ्याच कथांच्या विषयी, कथाकथनाविषयी आपण बरेच कार्यक्रम केल्याविषयी सांगत होतात. रेडिओ राईस ही एक आपली भारताच्या वाणाची कथा खूप प्रसिद्ध झाली होती. अगदी काय सर, काय सांगता आमच्या श्रोत्यांना? एक तायचुंग नेटिव्ह 1 ही जी व्हरायटी होती, भाताचा वाण होता. तर तामिळनाडूमध्ये कृषी विद्यापीठाने ठरवलं की याचा प्रचार करण्यासाठी रेडिओला काहीतरी माध्यम बनवायचं आणि रेडिओच्या मार्फत याची प्रसिद्धी करायची. तर रेडिओने ते खूप उचलून धरली ती कन्सेप्ट आणि खूप प्रसिद्धी दिली. तर काय झालं की शेतकऱ्यांना तर नामाचा उच्चार करण्यात जरा
कठीण जायचं. तर म्हणून शेतकऱ्यांनी त्याला ना रेडिओ राईस नाव देऊन टाकलं. बरं. तर अशी त्या मागची कथा आहे की त्या व्हरायटीलाच व्हरायटीलाच रेडिओ राईस बरं, बरं. देऊन टाकलं नाव. खूप छान. आणि अशा माध्यमातून शेतकऱ्यांच्या मध्ये ती अतिशय पॉप्युलर अशी झाली होती. हो. सर, आपण सुरुवातीलाच बोलताना म्हटलं की आपण केलेल्या आकाशवाणीवरचे जे कार्यक्रम होते त्या जवळजवळ 5 कार्यक्रमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले. हो सर. नेमकं काय हे कुठले कार्यक्रम होते आणि कसं सन्मानित करण्यात आलं? डॉक्टर चवई सर बघा की तो फिल्म अँड व्हिडिओ प्रोडक्शनचा कोर्स केल्यानंतरच मला ना एक प्रेरणा मिळाली की कॉम्पिटिशनमध्ये उतरायला पाहिजे, आपणही काही एंट्रीज कार्यक्रमांच्या पाठवायला पाहिजे. तर मी तेव्हा 95 सालापासून सुरुवात केली. तोपर्यंत मी काही एंट्रीज वगैरे माझ्या कार्यक्रमांच्या अवॉर्डसाठी पुरस्कारांसाठी पाठवत नव्हतो. तर मी पहिला कार्यक्रम पाठवला तो फेरोमन ट्रॅपवर, गंध सापळ्यांवर मी कार्यक्रम केला आणि लोकनाट्य हे माध्यम त्यासाठी मी निवडलं होतं. आणि आमच्या सहकारी होत्या, आमच्या सिनियर कांचन प्रकाश संगीत मॅडम, त्यांच्याबरोबर बसून आम्ही डिस्कशन करून इम्प्रोव्हायझेशन तसंच होतं की सल्ला सगळ्यांचा घ्यावा लागतो. हे माध्यमात जे आपल्याला इम्प्रोव्हायझेशन किंवा जास्त आकर्षक आणि अट्रॅक्टिव्ह कार्यक्रम करण्यासाठी सगळ्यांचा सल्ला घेतला की आपण खूप इम्प्रूव्ह करू शकतो. तर त्यांनी मला, मी पूर्ण कन्सेप्ट सांगितले, ॲग्रिकल्चरच्या नव्हत्या तरी त्यांना कन्सेप्ट सांगितली की मी असे तर त्यांनी मला टायटल सुचवलं की कीड बाई रडे काय झालं गडे, हे टायटल द्यायचं. कारण नर कीटक मरतात म्हणून मादी कीटक म्हणतात की मादी कीटक नाराज होते की आपले दादले कुठे गेलेत, म्हणून कीड बाई रडे काय झालं गडे. आणि त्या नाटकाला पहिला पुरस्कार मिळाला. आणि 96ला PA संगमा जे नभोवाणी म्हणजे माहिती आणि प्रसारण मंत्री होते, त्यांच्या हस्ते तो पुरस्कार मिळाला. मग नंतर एक आरोग्यविषयक कार्यक्रम केला, ब्राऊन शुगरवर, गर्दवर कार्यक्रम केला, धुरात हरवलेलं वळण. तर त्याच्यातही ते पथनाट्य होतं, तोही फॉर्मॅट खूप चांगला होता, त्याच्यात गाणी पण होती पथनाट्यात. आणि एक खूपच शिक्षण क्षेत्रातले थोर व्यक्तिमत्व होते, ते खूप नावाजलेलं व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे डॉक्टर मुरलीधर गोडे. त्यांनी त्याचं स्क्रिप्ट लिहिलं होतं. अगदी आज या आदरानं त्यांचं नाव घेतलं. हो. आणि नंतर मग मी केलं, परत कृषीविषयक कार्यक्रम केला 3ऱ्या वर्षी. तर त्याचं टायटल होतं वृक्ष वाढती शेते बहरती. आणि त्याच्यासाठी मी फॉर्मॅट निवडलं होतं ते कीर्तन. कीर्तन हेही ग्रामीण भागात खूप लोकप्रिय एक फॉर्मॅट आहे आणि लोक प्रबोधनाचं एक खूप चांगलं माध्यम आहे. जसं लोकनाट्य आहे तसं हे पण माध्यम आहे, लोकसंगीत आहे. तर मी एक नवा प्रकार काय केला, एक इनोव्हेटिव्ह प्रकार, की कीर्तन एकच कोण करतं, एक महिला करेल किंवा पुरुष करेल. अगदी. तर मी एक स्मिता जोशी आणि नरेंद्र बुवा हाटे या दोघांना एकत्र करण्याचा आग्रह धरला. ते बिलकुल तयार नव्हते किंवा अशी पद्धतच नाही, ही परंपराच नाही की 2 कीर्तनकार एकत्र कीर्तन करतील. पण म्हटलं मला तो पुरस्कारासाठी कार्यक्रम पाठवायचा आहे आणि मला काहीतरी नाविन्य त्याच्यात आणायचं आहे. तर म्हणून त्याच्यात मी थोडे लोकनाट्याचे पीसेस पण टाकले, नंतर काही एक रोबोटचा आवाज टाकला वगैरे. असं त्यांना सांगितलं की नाही, कीर्तनकार हुन्नरी असतो, रोबोटचा आवाज तोच काढेल. म्हटलं नाही, मला एक इनोव्हेटिव्ह प्रोग्राम करायचा आहे, इनोव्हेटिव्ह कीर्तन करायचं आहे. तर मला म्हटलं हे प्रकार, तर त्यांनी मान्य केलं आणि मला तो पुरस्कार मिळाला. नंतर एक जैविक कीड नियंत्रणावर केला, तर शत्रूचा शत्रू असं त्याचं टायटल दिलं, तेही लोकनाट्य केलं. आणि एक परत एक आरोग्यविषयक कार्यक्रमाला पुरस्कार मिळाला. तर तो एक विषय एक वेगळा होता की डायरेक्ट आरोग्य विषय नव्हता तो, तर आईची भूमिका मुलांच्या, बालकांच्या, आपल्या मुलांच्या शुश्रूषेत काय असते, की आईच्या देखभालीमुळे कसा रोगापासून बाळ दूर राहू शकतं. तर त्याच्यासाठी घार उडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी, असं शीर्षक त्याला दिलं आणि त्यालाही पुरस्कार मिळाला. तर असं एकूण म्हणजे ते विषयाची निवड, फॉर्मॅटची निवड, त्या गोष्टी सगळ्या, आणि म्हणजे त्याच्यात नाविन्य पाहिजे, एक इनोव्हेटिव्ह काय, तर त्याला पुरस्कार मिळतात. ते मी सिद्ध करून दाखवलं की मी मेहनत. अगदीच श्रोते, खऱ्या अर्थानं बघितलं तर आपण जावेद शेख साहेब हे कल्पकता खूप अचानक त्यांच्यामध्ये असते. वेगवेगळ्या नाटिका असतील, लिखाण असेल, स्क्रिप्ट रायटिंग असेल, आणि रुटीन करण्यापेक्षा काहीतरी नवीन मार्ग चोखांदळावा या माध्यमातून जवळजवळ 32 वर्ष त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून आमच्या सर्व शेतकरी बांधवांची सेवा केली आहे. अतिशय छान. सर, आज जर बघितलं तर खाजगी रेडिओ आणि TV चॅनल यांचं देखील कृषी विस्तारात योगदान आहे. काय सांगता येईल नेमकं कशा पद्धतीने योगदान आहे? आता मध्यंतरी बऱ्याच चॅनलवर अन्नदाता कार्यक्रम पण होता, काही ठिकाणी 7-12 च्या बातम्या वगैरे असे कार्यक्रम होते.
पण दिवसेंदिवस कसं की कमर्शियलायझेशन झाल्यामुळे त्यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आता एकमात्र दूरदर्शन आणि आकाशवाणी हेच माध्यम आहे की जे कृषी विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहे. काही चॅनल्सवर मी असंही बघितलंय की गावाकडच्या बातम्या असं ते लिहितात, पण त्याच्यात कृषीविषयक याचा समावेश एवढा नसतो. आकाशवाणी आणि दूरदर्शनला एक सगळ्यात महत्त्व दिलं गेलं ते हवामान वृत्ताला दिलं गेलेलं आहे, बाजारभावाला दिलं गेलेलं आहे. तर या गोष्टी अशा खाजगी वाहिन्यांवर या गोष्टींना महत्त्व दिलं जात नाही. ट्रस्टवरती विश्वासार्हता सुद्धा फार महत्वाची आहे. विश्वासार्हता, क्रेडिबिलिटी जी आहे ती विश्वासार्हता, तर ती सरकारी माध्यमांमध्येच आहे. त्याच्यामुळे एक ऐकणारा बघणारा श्रोतावर्ग जो आहे, श्रोतृवर्ग जो आहे तो जास्त प्रमाणावर आहे. मग तो यूट्यूबच्या माध्यमातून बघत असेल किंवा टी व्हीवर बघत असेल, मोबाईलमधून बघत असेल, पण तो बघतोय. आणि जेवढे आता ॲप्स आलेले आहेत तर त्याचा इनडायरेक्टली ॲप्सवर तांत्रिक माहितीही दिली जाते, पण त्यालाही पण क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता तो एक भाग आहे. तर म्हणून सगळे सरकारी माध्यमाकडे जातात आणि आवर्जून सांगतात की आम्ही बाकी सगळ्या चॅनलच्या त्या बातम्या बघण्यापेक्षा आम्ही दूरदर्शनच्या 7च्या बातम्या बघणं पसंत करतो, आम्ही आकाशवाणीच्या पुण्याच्या 7-10च्या बातम्या ऐकणं पसंत करतो. अजूनही लोक ग्रामीण भागामध्ये सकाळी गावातून जर बस जायचं असेल तर 7च्या बातम्या ऐकून झाल्यानंतर बस जाताना दिसते. इतकी विश्वासार्हता आज आकाशवाणी. एक उदाहरण मी बातम्यांचं देतो तुम्हाला. 7-10च्या बातम्यांना एवढं लिस्निंग आहे, एवढा ऐकणारा वर्ग आहे मोठा, की हरिभाऊ भटसावळे हे नेरळचे फ्रीडम फायटर होते, स्वातंत्र्य सैनिक होते. तर त्यांचं निधन झालं. तर त्यांचा मुलगा चंद्रशेखर भटसावळे हे खूप मोठे शेतकरी आहेत, प्रगतीशील शेतकरी आहेत. त्यांना कृषीरत्न पुरस्कारही मिळालेला आहे. तर आणि ते कृषी पर्यटनाचाही व्यवसाय करतात. त्यासाठी ते नंबर 1ला आहे. त्यांनीच महाराष्ट्रात ती संकल्पना आणली. तर त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी 7-10च्या बातम्यांमध्ये आली. तर सगळे जे ते अंत्यविधीमध्ये आलेत तर सगळ्यांनी सांगितलं की आम्ही 7-10च्या बातम्यांमध्ये कळलं आम्हाला की तुमच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. किती विश्वासार्हता त्याच्यावर आज. हो, त्यांचं निधन म्हणजे पहाटे 5-6ला वगैरे झालं होतं आणि 7-10च्या बातम्यांमध्ये. तर एवढे तत्परतेनं ते, आणि त्याच्यातही माझा सहभाग. त्यांनी चंद्रशेखर भटसावळेंनी मला फोन केला की मला 7-10च्या बातम्यांमध्ये माझ्या वडिलांची बातमी निधनाची यायला पाहिजे असं. भास्कर जोशी होते ते वृत्तनिवेदक, त्यांना मी आग्रह केला की माझा त्यांचा परिचय पण नव्हता. त्यांनी मग त्यांना फोन करून भटसावळेंना आणि त्यांनी कन्फर्म केलं. नाहीतर कुठल्याही लेटर हेडवरचं पत्र असल्याशिवाय बातमी दिली जात नाही. अगदी अगदी खूप छान आहे. श्रोते, खऱ्या अर्थानं आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाणी रेडिओ फुले कृषीवाहिनी 90.8 FM, कृषी संस्कारदायिनी फुले कृषीवाहिनी. आणि कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमात कृषी विस्तार कार्यात प्रसार माध्यमांची भूमिका याविषयी आपल्याशी दिलखुलास संवाद साधत आहेत मोहम्मद जावेद शेख, माजी कार्यक्रम निष्पादक, कृषी, आकाशवाणी आणि दूरदर्शन. सर, जवळजवळ 32 वर्ष इतका कार्यकाल आपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून व्यतीत केलेल्या शेतकऱ्यांच्या सेवार्थी घालवले. हे काम करत असताना काही अशा सुखद गोष्टी किंवा सुखद अनुभव तुम्हाला आमच्या श्रोत्यांसाठी सांगता येतील? काय अशा एखाद्या स्मरणार्थ तुमच्या राहिलेल्या गोष्टी? एक की यशोगाथा आम्ही करत असताना शेतकऱ्यांकडे जातो आम्ही, तर त्यांच्याशी आमचे असे कौटुंबिक संबंध व्हायचे. अगदी. अनंत नाना राऊत अण्णा म्हणून त्यांचं नाव, आम्ही अण्णाच त्यांना म्हणतो. ते आता हयात नाहीत. ते पालघर जिल्ह्यात, आता तेव्हा पालघर तालुका होता, माहीम नावाचं गाव, तिथले ते होते. तर खूप त्यांच्या घरगुती समारंभांनाही ते आम्हाला आमंत्रित करत होते. आणि खूपसे असे अनुभव आले की लोकांबरोबरचे संबंध, खूप एक मान सन्मान मिळायचा की माध्यमात काम करणारे, की त्यांना आम्ही कार्यक्रमाची संधी देऊ म्हणून नाही, पण एक कौटुंबिक नातं आमचं त्यांच्याशी व्हायचं. शेती आणि शेतकऱ्यांची नाळ जुळली होती. हो. काहीतरी गमतीशीर पण किस्से झालेले आहेत की आमच्या आकाशवाणीत अशी परंपरा आणि एक नियमच आहे की आता जसं की डॉक्टर A.D. चवई असं न म्हणता त्यांनी बस पहिलं नाव द्यावं असा आग्रह धरला जायचा. तर एकदा एक तज्ज्ञ आलेत, त्यांचं डॉक्टर R.L. फडके असं नाव होतं.
तर त्यांना खूप आग्रह धरला की तुम्ही नावच द्या. पण ते नाही म्हणे, मी आर.एल. फडके म्हणूनच फेमस आहे, आर.एलच द्या म्हणजे. तर शेवटी मुलाखत झाल्यावर ते घेतलं आम्ही आर.एल. पण का सर तुम्ही असा आग्रह धरला की नका घे? म्हणे माझं नाव रावण आहे म्हणे. अच्छा, असे पण गमती जमती हो. होते. हा. एक डॉक्टर आरजू सोमकुवर व्हेटरनरी सायंटिस्ट आमच्याकडे नेहमी यायचे. बर. तर मी म्हटलं तुम्ही मुस्लिम तर नाही, मग तुमचं आरजू नाव कसं आहे? तर ते म्हणाले की माझे वडील होते ते राजेंद्र कुमारचे खूप मोठे फॅन होते, बर. आणि ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवशी आरजू फिल्म पिक्चर रिलीज झाला होता. म्हणून माझं नाव आरजू. अशा गमती जमती पण फार नावाच्याही होत्या. गमती जमती. हा, हा, हा. अगदी अशा अगदी. खूप आठवणी आहेत, वेळाभावी सांगता येणार हा, नाही. हा. अनेक शेतकऱ्यांशी आपण या माध्यमातून जुडले हो, गेलात, हो, आपण हो. केलात. सर, आपण बोलता बोलता सांगितलं की बरेच मोबाईल ॲप निघालेले आहेत आणि त्याचं प्रमाण देखील वाढताना दिसते. पण दिवसेंदिवस जे मोबाईल ॲपचं प्रमाण वाढत आहे आणि दिवसागणिक नवनवीन ॲपसुद्धा लॉन्च होत आहेत, त्याचा परिणाम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या लिस्नरशिप किंवा व्ह्युअरशिपवर काय होताना जाणवतो? बघा डॉक्टर चवई सर, परत मुद्दा इथे तोच क्रेडिबिलिटीचा येतो, विश्वासार्हतेचा येतो. तर बऱ्याच ॲप्सवर शेतीविषयक माहिती दिली जाते, पण तिथे कुठेतरी त्यांचा ना व्यापारी उद्देश असतो की त्यांचं प्रॉडक्ट कुठेतरी हायलाईट करायचं असतं त्यांना, म्हणून त्या संदर्भात माहिती देतात. अगदी. मग ती किती ऑथेंटिक असते याची शाश्वती नाही, याची खात्री आपण नाही करू शकत. नंतर मग विश्वासार्हता कुठे राहते, तर मग ते सरकारी माध्यमांमध्ये. आणि दुसरे जे ॲप, हा प्रकार झाला की माहिती देणारे ॲप, आणि एक सर्व्हिस प्रोव्हायडर ॲप्स पण आहेत. म्हणजे जसं की मी सांगितलं की रेडिओ चॅनल्स त्यांच्या ॲपवर आपल्याला ऐकता येतील, टी व्ही चॅनल्स आपल्याला बघता येतील, म्हणून त्याचा जो रीच आहे म्हणजे संपूर्ण विश्वात, संपूर्ण जगात कुठेही आपण ऐकू शकतो, बघू शकतो. तर हे त्या ॲप्समुळे शक्य झालेलं आहे. अगदी. आपले यूट्यूब चॅनल्स प्रत्येक ठिकाणी जातात. वर्ल्ड तर वाईड व्याप्ती वाढते. त्याचं रीच वाढण्यासाठी या खाजगी ॲपचा तसा फायदाच होणार आहे. त्याच्यामुळे हे ॲप सुद्धा ॲपच्या माध्यमातून आपण बऱ्याच लोकांच्या पर्यंत पोहोचणार आहोत. श्रोते हो, जावेद शेख यांना आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठ रेडिओ 90.8 FM वरनं. शेख साहेब, आपली मुलाखत चालू असताना ऑनलाईन चॅनल, यूट्यूब चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि 90.8 FMच्या माध्यमातून जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत आहेत. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या भविष्याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि आमच्या सर्व श्रोत्यांसाठी आपला काय महत्त्वाचा संदेश असेल? एक सरकारी माध्यम आणि विश्वासार्हता आणि क्रेडिबिलिटी असल्यामुळे हे चॅनल्स जेवढे आहेत सरकारी माध्यमं, ही सुरूच राहणार आहेत आणि त्यांचं भवितव्य चांगलंच आहे, उज्ज्वलच आहे. अगदी. कारण तंत्रज्ञान जसं विकसित होत चाललेलं आहे, तर त्यामुळे त्याचा फायदाच या माध्यमांना होतोय. जसं ॲपच्या माध्यमातून ग्लोबलायझेशन झालेलं आहे की जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात आपल्याला ते कार्यक्रम ऐकता येतात आणि आवर्जून लोक ऐकतात, बघतात. तर मला हेच सांगायचं आहे की जरी तंत्रज्ञान विकसित होत असलं, ते एक आपले बलस्थानं प्रत्येक माध्यमाची असतात, स्ट्रेंथ आहे आपली. स्ट्रेंथ, तर ती लक्षात घेता त्याची लोकप्रियता कमी होणार नाही. अगदी. आणि एक मला तरुण विद्यार्थ्यांना कृषी विषयात जे पदवीधर आहेत, कृषी पदवीधर शिक्षण घेत आहेत, त्यांना असं सांगावंसं वाटतं की आपण सरकारी सेवेत किंवा खाजगी सेवेत न जाता आणि विद्यापीठाच्या सेवेत, तिथेही तुम्ही काम करा, तिथे ते तुमचं मेन फील्ड आहे, पण अशा वेगळ्या क्षेत्राकडेही या ज्याच्यात तुम्हाला निवेदनाची संधी मिळेल. जसं RJ म्हणून काम करा, म्हणजे आपली नोकरी सांभाळून करा, किंवा कृषीविषयक कार्यक्रमांचं प्रोडक्शन करून तुम्ही यूट्यूबवर अपलोड करा. अगदी. तर हे आता काळाची गरज आहे की आपण आपलं ज्ञान जे आहे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप माध्यमं आलेली आहेत, ॲप्स आलेले आहेत, तर त्याचा फायदा घेऊन आणि आपण लोकांसमोर जा, आपलं जे प्रतिभा आहे आपली ते लोकांपर्यंत पोहोचवा, आपलं ज्ञान शेअर करा. तर तुम्हाला खरोखरच एक आनंद प्राप्त होईल की तुम्हाला एक मानसिक समाधान मिळेल की आपण काहीतरी शेतकऱ्यांसाठी, आपल्या देशवासियांसाठी काहीतरी करतोय. तर त्यासाठी सगळ्याच शेतकरी बांधवांना आणि विद्यार्थी जे आहेत ॲग्रिकॉस, त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांना बेस्ट ऑफ लक सांगतो की त्यांच्या कार्यात वृद्धिंगत त्यांचं कार्य होत राहो. ते ज्या उद्देशासाठी MSc ॲग्रिकल्चर करतायत, BSc ॲग्रिकल्चर करतायत, त्यांना यश लाभो ही सदिच्छा या निमित्त मी व्यक्त करतो. शेतकऱ्यांनाही शुभेच्छा देतो. अगदीच.
हे जीवन फार सुंदर आहे आणि आपल्याला म्हणलं की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हेच जावेद मी शेख तर ते यांच्या गाऊनच दाखवीन तुम्हाला. अगदी. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. वाह, क्या बात आहे. असे हे आमचे हरहुनरी जावेद शेख आपल्या सगळ्यांच्या घराघरामध्ये पोचलेले आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून आज आपण सरस भाग्यवान आहोत की महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ते आपल्या सर्वांशी कृषी विस्तार कार्यात प्रसारमाध्यमांची भूमिका या माध्यमातून आपल्याशी ते संवाद साधत होते. आणि अगदी त्यांच्या बोलण्यातनं जसं वाढलं की वृक्ष वाढते शहरे भरते, अशा पद्धतीनं प्रत्येक कृषी पदवीधर हा वाढत राहिला पाहिजे आणि त्याचा भर प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोचला पाहिजे, हीच त्यांची प्रामाणिकपणे भूमिका आहे. जावेद शेख हे नावच फक्त सफिशियंट आहे आपल्या सगळ्यांना ऐकण्यासाठी. सर, आज खरंच या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय छान पद्धतीनं दिलखुलास अशा पद्धतीनं आमच्या सर्व शेतकरी बंधूंशी, भगिनींशी, सर्व कृषी पदवीधरांशी आणि सर्व श्रोत्यांशी आपण संवाद साधलात. अगदी जाता जाताना श्रोते हो, आपल्याही मनात अजून काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल, काही जाणून घ्यायचं असेल जावेद शेख सरांच्याकडनं, तर सर आपल्याला त्यांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी देत आहेत. तर निश्चितपणे तो आपण टिपून घ्यायचा आणि सरांच्या संपर्कात आपण राहायचं आहे. सर please. हो श्रोते हो, माझा मोबाईल नंबर तुम्ही लिहून घ्या. 9619125229. मी परत एकदा सांगतो, 9619125229. अगदीच श्रोते हो, तर निश्चितपणे अगदी बिनधास्त आपण जावेद शेख सरांशी संपर्क साधू शकता आणि आपल्याला या संदर्भातलं कृषी विस्तार कार्यात प्रसारमाध्यमांची भूमिका किंवा त्यांचा प्रदीर्घ अनुभव बघता आकाशवाणी आणि दूरदर्शन जवळजवळ 32 वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे. तर त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. या ठिकाणी आता थांबण्याची वेळ झालेली आहे. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा या ठिकाणी निरोप घेतो. तत्पूर्वी जावेद शेख साहेब पुनश्च एकदा ऑनलाईन चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, यूट्यूब चॅनल आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं, सर्व कृषी पदवीधरांच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आपलं धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि तुमचेही खूप खूप आभार, कारण तुम्ही मला संधी दिली श्रोत्यांसमोर पोहोचण्याची, माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची, आणि सर्वांना शुभेच्छा, सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, कृषी विस्तार कार्यात प्रसारमाध्यमांची भूमिका याविषयी मोहम्मद जावेद शेख, माजी कार्यक्रम निष्पादक, कृषी, आकाशवाणी, दूरदर्शन, भारत सरकार यांनी दिलेली माहिती या ठिकाणी आपण ऐकलीत. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाल्या. मी डॉक्टर आनंद चवई, कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.